लोकलच्या हवामान या विशेष सत्रामध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण जर पाहिलं तर सध्या मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये आता सध्या सगळीकडे प्रचंड उकाडा जो आहे तो जाणवतोय। आज आपण 3 मे रोजी महाराष्ट्रातील प्रमुख काही जिल्हे आहेत त्याचं तापमान नेमकं काय असणार आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूयात राजधानी मुंबईतून। राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत 2 मे रोजी किमान 26 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे। तर 3 मे रोजी 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर पुण्याचा दृष्टीने जर विचार केला तर पुण्यामध्ये देखील सध्या प्रचंड उकाडा जो आहे तो जाणवतोय। तर पुणे शहरामध्ये उन्हाचा परत जास्तीत जास्त पारा चढला असून 1 आणि 2 मे रोजी हीटवेव्ह असल्याचं चित्र होतं। तर 2 मे रोजी पुण्यामध्ये 19 अंश सेल्सिअस एवढं किमान तर 41 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमानाची नोंद झाली। तर उद्या पुण्यामध्ये 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान असण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागानं वर्तवली आहे। तर विदर्भातील नागपूर या ठिकाणी देखील उष्णतेचा पारा चढत असून सध्या नागपूरमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली असून उद्या 3 मे रोजी नागपूरच्या किमान तापमानामध्ये 1 अंशाने वाढ होणार आहे। तर 25 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान जे आहे ते राहील। तर 42 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान या ठिकाणी असणार आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या नागरिकांना देखील तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो। दिवसभर प्रचंड ऊन आणि रात्री उकाडा जो आहे तो येथील नागरिकांना सहन करावा लागतोय। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 मे रोजी 25 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची तर 42 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली। 3 मे रोजी 23 अंश सेल्सिअस एवढं किमान तर 42 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान असण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागानं वर्तवली आहे। तर राज्याच्या उत्तरेला असणारं नाशिक शहर आहे तिथे देखील कमी अधिक प्रमाणामध्ये उष्णता जी आहे ती जाणवत होती, परंतु 1 मेच्या सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये देखील हवामान जे आहे हवामानात बरेचसे बदल झाले आणि त्या ठिकाणी देखील उष्णता जी आहे ती मोठ्या प्रमाणात जाणवू लागली। तर यामध्ये 2 मे रोजी 24 अंश सेल्सिअस एवढा किमान तर 42 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली। तर उद्या दिनांक 3 मे रोजी किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढं असणार असून कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील मधल्या काळामध्ये उष्णता जी आहे ती इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी होती, परंतु गेल्या 2 दिवसापासून त्या ठिकाणचं तापमानात देखील वाढ झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। तर कोल्हापूरमध्ये 1 मे रोजी 26 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तर 41 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली। तर 3 मे रोजी 27 अंश सेल्सिअस एवढं किमान तर 42 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। एकंदरीतच तुम्ही जर पाहिलं तर मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो चढल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून करण्यात येत आहे। धन्यवाद।